9.2 ना 1 अरे बापरे अजून फक्त 9.1 झालाय बरं उद्या परवा सुट्टी नसणार उद्या परवा आपण 1 टाइम क्लास घेऊ म्हणजे 2 टाइम ऐवजी 1 टाइम ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन 11 अजून ऑनलाईन आहे तर ऑनलाईन घेऊन टाकू म्हणजे तुम्हाला प्रोसेस सोयीस्कर राहील म्हणजे ऑनलाईन का ऑफलाईन सगळं ठरवू पण शक्यतो मग ऑनलाईन घेऊन टाकू उद्या आणि परवा दोघं दिवस एकच टाइम सकाळी फक्त संध्याकाळी नाही घेऊ पण मग शक्यतो आपण ऑनलाईन घेऊ ठीक कारण हे चॅप्टर मध्ये बरंचसं टॉपिक बाकी आहे ओके 9.1 झालेला होता का ठीक मग नेक्स्ट आहे ऍडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी जो देखील टॉपिक कुठला आहे कंडिशनल 9.3 ला आहे कंडिशनल 9.3 ला आहे Okay, so let's start. Next topic is addition theorem of probability. Now, say in case of probability, there are two theorems. One is addition theorem, another one is multiplication theorem. The one put it next exercise. That is called as conditional probability, multiplication theorem. ठीक या ठिकाणी आपण बघतो ऍडिशन theorem. तर बिफोर स्टार्टिंग परत मला एकदा तुम्हाला रिमाइंड करू द्या की ऍडिशन म्हणजे आर मीन्स ऍडिशन मीन्स युनियन ठीक आहे आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे अँड आणि इंटरसेक्शन ठीक आहे तीन वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये किंवा तीन वेगवेगळ्या आपण त्याला नॉमेनक्लेचर मध्ये आपण हे बघत असतो टॉपिक ठीक प्रोबॅबिलिटी आणि सेट थेअरी इंटरलिंक आहेत एकमेकांसोबत addition बघतोय म्हणजे what talking about or and union ठीक है okay so addition theorem of probability is P A union B equal to PA plus PB minus P A intersection B ऑलरेडी आपण हा फॉर्म्युला लिहिलेला ठीक माझ्यासोबतच लिहायचा आहे लेट अस स्टार्ट विथ प्रूफ अतिशय सोपा आहे याचं Venn diagram आपण काढून घ्यायची आहे there are two events A and B this is set A this is set B and this part which is common to both A and B is called as A intersection B clear है ऑडियो वीडियो क्लियर है का व्हिडिओ व्हेरी ब्लर यस मला वाटलं जस्ट अ सेकंड आता बघा तो ऑटो फोकस होतो आहे आता एकदा चेक कराल व्हिडिओ ठीक आहे का ओके ठीक आहे मे बी परत ऑटो फोकस करणं प्रॉब्लेम नको addition theorem of probability addition means or it means union multiplication and multiplication ठीक आपण त्याला intersection म्हणतो now from this Venn diagram we can write down one formula for cardinal number of sets A and B so from Venn diagram n A union B equal to na plus nb minus n A intersection B. Clear? This is the formula for cardinal number of A union B. Now
divide throughout by ns. Then it will become left hand side on our n a union b divided by ns equal to na upon ns plus nb upon ns minus na intersection b upon ns. Now, as you know, na upon ns is pa. Similarly, nb upon ns is pb. So, accordingly, all these will be converted into probability. So, probability A union B equal to PA plus PB minus PA intersection B. So, that is a quite simple proof for this. ठीक आहे, फक्त वेन डायग्राम हा कार्डिनल नंबरचा फॉर्म्युला. तर आता याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की जितकेही कार्डिनल नंबर आहेत स्टेट थेअरी मध्ये, जितक्याही कार्डिनल नंबरच्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत, तर सर्व प्रॉपर्टीजला डिवाइड बाय ns केलं की त्या सगळ्या प्रॉपर्टीज कशाच्या होऊन जातील, प्रोबॅबिलिटी. आठवतं का, असे बरेच फॉर्म्युले आहेत, na युनियन b, na इंटरसेक्शन b, a इंटरसेक्शन b कॉम्प्लिमेंट, a कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन b, असे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, असे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. तर सर्वांना जर मी ns ने डिवाइड करत असेल, देन इट विल बिकम फॉर्म्युला फॉर प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. Okay, so this is the addition theorem of probability. Now this is in general for any two events A and B. पण समजा इव्हेंट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असल्या, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आपण कुणाला म्हणतो, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट भारत पाकिस्तान, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट भारत, नो इंटरसेक्शन, नथिंग इज कॉमन इन बिटवीन देम, भारत चायना. ठीक आहे, भारत पाकिस्तान लक्षात ठेवा. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, मग अशा जर इव्हेंट असल्या तर इंटरसेक्शन नसतो. मग इंटरसेक्शन नसतो म्हणजे किती असतो, 0 असतो. परत तो एक कन्सेप्ट आहे, इंटरसेक्शन नाही म्हणजे 0. मग हे निघून जाणार आणि म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट करता फक्त या दोघांची ऍडिशन जी असेल ती म्हणजे युनियन असणार आहे. ठीक, म्हणजे याचं प्रूफ द्या. फायनली वी नोट फर्स्ट for two mutually exclusive events P for two mutually exclusive events N A intersection B equal to 0, therefore P A intersection B is also equal to 0. N A intersection B 0 असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा 0 असेल. आणि मग फॉर्म्युला उदाहरण तुमचा P A युनियन B इक्वल टू PA प्लस PB ओनली. आणि सेकंड म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह करतो झालं फॉर टू कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स PA plus PA dash is equal to 1. Again, this is Bharat Pakistan. Mutually exclusive म्हणा, कॉम्प्लिमेंटरी. जस्ट लक्षात ठेवा, तुम्ही देऊ शकता. जितका एरिया माझा आहे त्याच्या व्यतिरिक्त जो एरिया असणार तो अपोजिशनचा असणार. ठीक आहे, टोटल दोघांची किती असणार, 1. दॅट इज 100%. ठीक आहे, पर्सेंट मध्ये 100% म्हणजे किती होता, 1. 100% म्हणजे 100 डिवाइडेड बाय 100, सो इट इज 1. Clear? Okay, let us start with the exercise. बरं, ऑनलाइन आहे ऑफलाइन काही इतर डाऊट असेल विचारून घ्या. मग आपण स्टार्ट करतो आहे एक्सरसाइज 9.2. याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट. Exercise 9.2 question first. Question is first 6 faceta which is numbered 1 through 6 is thrown
then a 5% die which is numbered 1 through 5 is thrown. What is the probability that sum of the numbers on the upper face of the dice is divisible by 2 or 3? दोन डाय त्याने या ठिकाणी थ्रो केलेले आहेत, पण हे दोन डाय आपले डाय नाहीये. आपले म्हणजे कोणते जे आपण डायला खेळायचो ते. डायला दोन डाय घेतले की 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 असं चालू जायचं, बरोबर. 36 असायचे. ते कोणते डाय होते? 6 फेसेड डाय. या ठिकाणी जो डाय आहे, फर्स्ट डाय कुठला आहे? 6 फेसेड आणि सेकंड 5 फेसेड. दोन डाय वेगवेगळे आहेत. या केस मध्ये सॅम्पल स्पेस काय होणार? फर्स्ट 6 फेसेड आहे आणि नंतर 5 फेसेस आहे. ओके, या ठिकाणी लिहून घ्या सॅम्पल स्पेस सेट ऑफ. आता फर्स्ट जो डाय आहे त्याच्यावर 1 to 6 नंबर आहे, सेकंड डायवर 1 to 5 नंबर आहे. ठीक, फर्स्ट डाय 1 त्याच्यासोबत 1 1 त्याच्यासोबत 2 1 3 1 4 1 5 1 6 नाही आहे का? कारण हा जो पहिला नंबर आहे, दिस इज फॉर फर्स्ट डाय and this is for second die. Okay, so 1 1 1 1 2 1 3 1 4 1 5. आता येणार 2 1 2 2 2 3 2 4 2 5 असं कुठपर्यंत 5 5 नाही 6 1, कारण जो फर्स्ट डाय आहे त्याच्यावर मात्र 6 स्पेसेस आहेत. फर्स्ट डायवर 6 स्पेसेस आहेत, दोघं 5 बाय 5 चे नाही. हे 6 बाय 5 चं एक्झाम्पल आहे. तर फर्स्ट वर 6 आहे, मग 6 1 त्याच्यानंतर 6 2 6 3 6 4 असं 6 5 पर्यंत आणि इथं कर्ली ब्रॅकेट क्लोज. आणि मग देअरफॉर एनएस किती होऊन जाणार? एनएस इक्वल टू सांगा 30. 36 नाही होणार, आता किती होणार? 30 होणार. एनएस इक्वल टू 30. आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. प्रोबॅबिलिटीचा प्रॉब्लेम ठीक आहे, आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्ये लिहिलं. लिहिताना कशी लिहायची बघा, जनरल कॉमन आपल्याला प्रोबॅबिलिटी विचारलेली असते म्हणजे क्वेश्चन मध्ये. त्याच्याकरता आपल्याला काही इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटी काढाव्या लागतात. म्हणजे मला क्वेश्चन मध्ये हे विचारलेलं असेल सपोज, त्याच्यात मला हे काढावं लागेल, हे पण काढावं लागणार आहे, हे पण काढावं लागणार आहे, आणि मग या तिघांचा आन्सर म्हणजे इकडे मला मिळेल. ठीक आहे, तर तो काय क्वेश्चन आहे त्याला आपण लक्षात घ्यायचं की इव्हेंट ए कुठला येणार, इव्हेंट बी कुठला येणार, आणि मग त्यांचं इंटरसेक्शन आहे का, युनियन आहे, वॉटेवर ते नंतर बघतो. ठीक, याच्यामध्ये काय म्हटलं जातं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी सम ऑफ द नंबर्स ऑन द अपर फेस ऑफ द डाय इज डिव्हिजिबल बाय 2 or 3. आता 2 चे डिव्हिजिबल आपण सेपरेट काढणार, 3 चे सेपरेट काढणार, मध्ये आहे r. r म्हणजे युनियन. आता 2 आणि 3 आणि a आणि b ला क्लियर. सो लेट अस स्टार्ट विथ लेट. आता ते कधी लिहायचे? a इज इक्वल टू इव्हेंट. कोणता इव्हेंट आहे? सम इज डिव्हिजिबल बाय 2. सम इज डिव्हिजिबल बाय 2. ओके, आता यात कोणकोणते येणार? या सेट मध्ये कोणकोणत्या पेयर्स येणार? सम डिव्हिजिबल बाय 2 आहे, म्हणजेच काय असले पाहिजे? इकडे शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचे. सम किती असली पाहिजे? दॅट इज सम इज 2 4 6 8 10. ही सम पाहिजे. डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे 2 4 6 8 10. बघा, परत लक्षात घ्या, ज्यावेळेस 6 बाय 6 आपण करतो त्यावेळेस 12 सुद्धा येतो. त्याची मिनिमम सम किती आहे? मिनिमम सम इथं किती? मिनिमम 2. मॅक्सिमम किती आहे? 11. 12 येणार नाही याच्यात. ते जर तुमचं 6 6 वाला असतं तर मग 12 पण आला असता. ठीक, पुढे सम इज 2. आता 2 सम कधी येणार? तर 2 सम येण्यासाठी हे सुद्धा नंबर्स असेल, याच्यात चूज नाही करत बघा, मी डायरेक्ट डॉटेड लाईन काढून टाकलेली आहे. मी एक्झाम्पल बोले पूर्ण लिहा. पूर्ण लिहिता येतं तर सोपं आहे, लिहून टाका. पण ते शोधणं कठीण आहे. म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला चेक करावं लागतं. तर प्रत्येकाला चेक न करणं, इथं लक्ष द्या, पूर्व आणि मंदा. तुम्ही इथं सगळेचे सगळे 30 लिहिणार. 30 लिहिल्यानंतर याची 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 प्रत्येकाला चेक करणार.
विल टेक टाइम. मग त्याला टेक्निक काय आहे? मला सम किती पाहिजे? 2 4 6 8 10. मग अगोदर सम 2 कधी येणार? फर्स्ट वर 1, सेकंड वर सुद्धा 1. तर सम 2 पॉसिबल आहे. सम 4 कधी येणार? तर फर्स्ट वर 1 असेल तर सेकंड वर 3 असेल. इकडे 2 असेल तर 2 असेल आणि 3 असेल तर 1 असेल. 4 असेल तर 0 असेल. बघा पुढे सांगतोय मी. फर्स्ट जो डाय आहे, फर्स्ट डाय 1 असेल त्याच्यासोबत 3, 2 असेल 2, 3 असेल 1 आणि 4 असेल तर 0. पण 4 0 हा आपल्या कोठडीमध्ये किंवा आपल्या विहिरीमध्ये नाही, म्हणून तो येतो. ठीक आहे. 2 मी सम याच्याबद्दल बोलतो, एक एक सम घेतोय मी. बघा वाटतं इतकं सोपं नाही, इट टाइम कन्झ्युमिंग. हे टाइम कन्झ्युमिंग. आपण टाइमवर काम करतोय तसं तर सोपं आहे. एक एक निवडत बसायचं, पण चालण्यासारखं आपल्यापर्यंत ते आता थांबून निवडायला घेतलेले खडे काढतो एक 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 वेळ लागेल. तो टाइम वाचवण्यासाठी मी इथे एक्सप्लेन करतो आहे. टाइम कसा वाचवणार? पहिली सम 2 घेतली, 2 कशी पॉसिबल आहे? 1 सोबत 1. 4 घेतली तर 1 सोबत 3, 2 2 3 1 4 0. मग तो नाही. मग थांबला तिथं. आता पुढची सम कोणती? 6. आता 6 सम परत कुठून स्टार्ट करायची? फर्स्ट डाय पासून. 6 सम कशी येणार? तर 1 सोबत कोण असला पाहिजे? 5. 2 सोबत 4, 3 सोबत 3, 4 सोबत 2, 5 सोबत आणि फर्स्ट डायवर 6 पण आहे. 6 सोबत 0. मग तो नाही चालणार. मग 6 पण झाले म्हणजे सम पुढची राहिली कोणती? 8 आणि 10. त्या पद्धतीने. आता लक्षात आलं? या पद्धतीने चालू आहे. करा. आता मी डायरेक्टली लिहितो. तुम्हाला कन्सेप्ट मला समजून सांगणार, कारण वेळ जातो बरं का. वाटतं तेवढं सोपं नाही ते. आणि कॉपी पेस्ट ला अजून वेळ जातो. कारण कॉपी पेस्ट मध्ये सगळं सारखं दिसतं. अशी इतकी गर्दी करतात ते सगळे सारखेच दिसतात. म्हणजे इंग्लिश मिडियमच्या स्कूल मध्ये वगैरे गेल्यासारखं किल्ले किल्ले पाहिलं का तुम्ही कधी? जाऊन नका. कुठले सगळे एकाच युनिफॉर्म मध्ये सगळे सारखेच. ठीक. आता असं तुम्ही सम लिहू शकता. माझी 2 सम झाली, 4 पण झाली, 6 पण झाल्या, 8 सम घेतो. 8 करण्यासाठी 1 सोबत 7 लागेल मला, पण 1 7 नाहीये. मग 2 6 लागेल, 2 6 पण नाहीये याच्यामध्ये. मग मला लागणार 3 5, 4 4, 5 3, 6 2. आपण 2 6 नाही घेतला. 2 6 राहिला ना. हा 2 6 नाही. 6 2 हे पुढे. आता 8 झालं. पुढे 10 सम साठी. 10 साठी 1 9, 2 8, 3 7, 4 6 नाहीये. 5 पासून सुरू होणार. 5 5 6 4. आणि सम 10 सम पण झालं. सगळा सम झाला. मग therefore येणे किती झाला? 50. मग therefore PA काय असणार? NA/LS म्हणजे 15/30. कटिंग वगैरे काही करू नका. काय नाही करायची ते नंतर सांगा. कारण हे होणार आहे ऍडिशन सबट्रॅक्शन. मग डिनॉमिनेटर सेम असलेला कधी उत्तर 15/30. आता दुसरी वेळ बघा. लेट B is equal to event sum is divisible by 3. म्हणजे दॅट इज सम किती असली पाहिजे? 3 6 9 बस 12 नाही येणार. या 3 सम आता पेअरिंग करायचे आहे. So it is equal to set of 3 कधी असणार? 1 2 2 1. 6 साठी 1 5 2 4 3 3 4
2 5 1 9 साठी 1 8 नाही 2 7 नाही 3 6 नाही 4 5 5 4 6 3 आणि मग therefore LB किती येतो 10 10 ते म्हणताय म्हणून DB इक्वल टू NB upon NS that is 10 upon 30. तर हे झाले डिव्हिजिबल बाय 2 हे झाले डिव्हिजिबल बाय 3 आपला क्वेश्चन आहे डिव्हिजिबल बाय 2 और 3 मग त्याच्यामध्ये काही कॉमन सुद्धा असणार काय फाइंड आउट करावं लागेल आपल्याला इंटरसेक्शन कॉमन म्हणजे इंटरसेक्शन कॉमन सुद्धा त्या ठिकाणी काही असणार ते फाइंड आउट करण्यासाठी खाली येणार लेट A intersection B equal to even sum is divisible by 2 and 3 and क्वेश्चन मध्ये आपला और आहे आता मी काय 2 आणि 3 दोघांनी डिवाइड होणार आहे क्वेश्चन नंबर्स मध्ये काय झालं ते कॉमन झालं तो होणार कॉमन म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे हा तिसरा पॉइंट sum is divisible by 2 and 3 चा अर्थ काय होतो that is sum डायरेक्टली लिहू शकतो आपण 2 and 3 डायरेक्ट sum is divisible by 2 and 3 एक्सप्रेशन करते पुढे आपण आता 2 आणि 3 ने डिव्हिजिबल होणार आहे म्हणजे या दोघांमधले कॉमन जर दोघांमधले कॉमन कसे काढणार ते बघा 2 आणि 3 हे दोघेही वेगवेगळे नंबर आहेत त्यांना को-प्राइम नंबर म्हणतात ठीक आहे को-प्राइम नंबर पण डबल ते लक्षात ठेवू नका सांगण्याचा अर्थ हे दोघे वेगवेगळे नंबर आहेत तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन किती होणार 6 मग मला जे नंबर लागणार ते काय असलं पाहिजे 2 आणि 3 चे डिवाइड होणार नंबर म्हणजे 6 ने डिवाइड होणार क्लियर एलसीएम चा कन्सेप्ट 6 ने डिवाइड होणार नंबर कोणते आहेत 1 5 2 4 3 3 पण येईल ना 3 3 4 2 5 1 मग याचा अर्थ होतो दॅट इज सम is divisible by 6 and 6 is what LCM of 2 and 3 2 into 3 ने लिहिलं बघा या ठिकाणी असं म्हटलं का 7 divisible by 6 म्हणजे 2 into 3 नाही LCM of 2 and 3 काही वेळेस म्हणजे 2 आणि 10 असेल तर 2 आणि 10 चा LCM हा 10 होतो म्हणजे मग 10 ने डिव्हिजिबल नंबर बघायचा आपल्याला लक्षात तर आला इंटरसेक्शन किती याच्यामध्ये 5 का therefore n A intersection P equal to 5 therefore P A intersection P equal to n A intersection P upon ns that is 5 upon 30 and answer करायचा आहे by addition theorem P A union B equal to PA plus PB minus PA intersection B. So it is equal to 15 upon 30 plus 10 upon 30 minus 5 upon 30. That is 20 upon 30. That is 2 upon 3. डाउट असेल विचारा
मुद्दाम इतका वेळ एक्सप्लेनेशन याच्याकरता घेतला की ते वाटतं सोपं, फक्त आपल्याला वेळ वाचवायचा आहे. वेळ कसा वाचवता येईल ते लक्षात द्यायचं. याच्यामध्ये मग 6/6 असा काय असू शकतो, 5/5 असू शकतो किंवा 5/6 असू शकतो. हा 6/5 आहे, 5/6 वेगळा असणार. हा 6/5 आहे. फर्स्ट 6, सेकंड 5. Clear? The third example. A girl is preparing for national level, JEE, state level, CET, or professional courses for engineering. असं म्हणू शकतो आपण. हे सगळे चेंजेस आहेत त्याच्यात. असे क्वेश्चन होतात, म्हणजे असे चेंजेस होतात. पुढे the chances of her cracking national level 0.42, cracking state level किती आहे 0.54. The probability that she clears both the exam म्हणजे काय झाला इंटरसेक्शन, ठीक आहे, is 0.11 and the probability that, ठीक, ओके. So doing the third question. तर या ठिकाणी दोन वेगळे इव्हेंट आहेत, नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलला दोन इव्हेंट झाले आणि त्यांचं बोथ म्हणजे इंटरसेक्शन झालं, ठीक. डबल लिहून लेट A is equal to event girl cracks national level entrance exam. Okay, national level entrance exam. पूर्ण त्याच्यामध्ये शॉर्टकट याने डबल ई. पण देअरफॉर पीए किती म्हटलं त्याने 0.42 आहे का, मग त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 0.42. सेकंड लेट बी इज इक्वल टू इव्हेंट गर्ल cracks state level entrance exam आणि त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 0.54, ठीक आहे. मग याचा इंटरसेक्शन A intersection B is the event girl cracks both exams, ठीक है. तो therefore P A intersection B वो है 0.11 and we have to find the probability that 1/1. फर्स्ट आहे, फर्स्ट मध्ये काय म्हटलं त्याने girl crack at least one of the two exam, ठीक है. तो फर्स्ट मध्ये probability of girl cracks one of the two at least म्हटलं, at least girl cracks at least one of the two exams. आता बघा आपण नोटेशन मध्ये लिहिलेलं होतं मीनिंग आणि त्याचे नोटेशन. गर्ल cracks at least one of the two means what? Either one or two or both, ठीक आहे, म्हणजे युनियन. Either A or B or both, that is union. So here we will get girl cracks at least one of the exam. It is nothing but P A union B. त्याचा फॉर्म्युला असतो PA plus PB minus P A intersection B. हे आहे 0.54
हे किती आहे 0.42 PB 0.54 minus 0.11 which comes out to be 0.85 second. Where one of the exam, at least one of them, either A or B or both. Girl cracks only one of the two exams. Probability of girl cracks only one of the two exams. आता गर्ल क्रॅक्स ओनली वन ऑफ द टू एक्झाम्स म्हणजे काय? तर परत वेन डायग्राम त्या ठिकाणी कामात येते. वेन डायग्राम वरती फॉर्म्युले पाठ करून सेट थिअरी मध्ये सुद्धा सांगितलं होतं. फॉर्म्युले पाठ करायला लागलं जितकं करणार तितकं कमी कन्फ्युज करण्याचे चान्सेस आहेतच, कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेतच. वेन डायग्राम वरून जितकं करणार असेल तितकं चांगलं. प्रोबॅबिलिटी ऑफ गर्ल क्रॅक्स ओनली वन ऑफ द टू एक्झाम्स. ओनली वन ऑफ द टू एक्झाम्स म्हणजे हा पार्ट आहे. हा आणि हा नाही, कारण हा काय झाला बोथ. ओनली वन ऑफ द टू एक्झाम्स म्हणजे ए करत असेल तर बी करत नाहीये आणि बी करत असेल तर ए करत नाहीये. ठीक, त्याला आपण कसं लिहू शकतो? आता हा जर मला पार्ट पाहिजे असेल इथला आणि इथला, त्याला जर लिहायचं असेल तर कंप्लीट जर आपण पी ए युनियन बी घेतला तर त्याच्यातून ट्वाइस आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागतो ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे, मग ते येणार पी ए इंटरसेक्शन डायरेक्ट लिहून घ्या आपण. ठीक आहे, असं पी ए प्लस पी बी मायनस पी ए इंटरसेक्शन बी आणि परत मायनस पी ए इंटरसेक्शन बी. बेसिकली हा काय लिहिला आपण फॉर्म्युला? हा जो पार्ट आहे कंप्लीट आणि हा वेगळा आहे. हा जो पार्ट आहे दिस इज पी ए युनियन बी. ठीक आहे, हा जो पार्ट आहे हा काय असणार? ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहू शकता सिन्स इट इज इक्वल टू पी ए युनियन बी मायनस पी ए इंटरसेक्शन बी. पी ए युनियन बी म्हणजे इथून कंप्लीट इथपर्यंत आणि त्यातून मायनस काय करायचं आहे? इंटरसेक्शन. हा फॉर्म्युला झाला. पण त्याच्यामध्ये पी ए युनियन बी चा मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरून घेतला तो म्हणजे पी ए प्लस पी बी मायनस पी ए इंटरसेक्शन. याचा युनियनचा फॉर्म्युला या ठिकाणी आणि मायनस इंटरसेक्शन ऍज इट इज. वेन डायग्राम वरून गर्ल क्रॅक्स ओनली वन ऑफ द टू एक्झाम्स. पी ए युनियन बी आणि मायनस इंटरसेक्शन. आता टाकणार त्यांचे व्हॅल्यूज. पी ए किती आहे तर आपण डायरेक्टली लिहू शकतो. दॅट इज पी ए युनियन बी मायनस पी ए इंटरसेक्शन बी आणि पी ए युनियन बी आपण फाइंड आउट केलेला आहे. किती? 0.85 मायनस इंटरसेक्शन किती आहे? 11. किती होणार ते? 74. Third, probability of girl cracks none of the exams. Girl cracks none of the exams. कुठलीच करत नाही. म्हणजे आता असं होतो ए पण नाही आणि बी पण नाही. बघा मुद्दा मी डॅश थोडा मोठा करतोय पण दिसला पाहिजे तो. Girl cracks none of the exams. It means what? Not A, not B. Not A and the intersection, not B. So P A complement intersection B complement, and from De Morgan's theorem, this is nothing but P A union B bracket complement. हा कुठला theorem आहे? De Morgan's theorem. आता परत P A union B bracket complement तो काय असणार आहे? 1 minus P A union B. त्याच्यावरून कारण आपल्याला माहिती आहे P A dash is equal to 1 minus P A complementary events. ठीक, so this is equal to 1 minus P A union B म्हणजे 0.85 it is 0.15.
फिफ्थ क्वेश्चन बघूया. Fifth, the probability that a student will pass in French is 0.64. तर परत फेज आहे. याबद्दल लिहू शकतो तुम्ही याला. बघा इव्हेंट ए बदलला आता. Student pass in French. आता त्याची probability किती दिली त्याची 0.64. ठीक. Next, will pass in sociology 0.45. ठीक है. मग सेकंड इव्हेंट काय होणार आता सोशियोलॉजी. So student pass in sociology. ठीक. So it is 0.40. Sorry 0.45. आणि परत एक कॉमन आहे स्टुडंट पास बोथ एक्झाम्स या बोथ सब्जेक्ट्स म्हणूया आपण. स्टुडंट पास बोथ एक्झाम्स इज 0.40. हा इंटरसेक्शन दाखवतो बघा. पीए ईबी इंटरसेक्शन. आता यामध्ये कसे क्वेश्चन असतात. मॅथमॅटिक्स प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स प्रोबॅबिलिटी, दोघांमध्ये कॉमन प्रोबॅबिलिटी आणि मग त्याच्यावरून आपल्याला काढायचं. कारण ए बी आणि ए इंटरसेक्शन बी दिलेला असतो. ओके. नेक्स्ट काय म्हटलं त्याने will pass in both is 0.40. What is the probability that student will pass in at least one of the two subjects? म्हणजे at least one of the two subjects. ठीक. या ठिकाणी परत मी एक्झाम घेतला सब्जेक्ट्स घ्या. बनाना सेम. पुढे स्टुडंट will pass at least one of the two subjects. म्हणजे परत तेच P A युनियन B, PA plus P